ठाणे मध्यवर्ती कारागृह स्थलांतरावरून मतभेद सुरू आहेत। राष्ट्रवादीकडून दुजोरा तर भाजपकडून विरोध करण्यात आलाय। पडघा येथे स्थलांतरित करण्यास महायुतीत मतभेद आहे। 200 वर्ष जुने असलेले ठाणे जेल हे पडघा येथे हलवण्यात यावे आणि त्या जागी पार्क उभारावे अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नजीम मुल्ला यांनी केली होती। या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला असून ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी पडघा येथे 200 एकर जागा देणार असल्याचं सांगितलं। मात्र भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या वास्तूचे पार्कात रूपांतर करण्यासाठी कडाडून विरोध केला असून हा बिल्डर लॉबीचा छुपा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला। दरम्यान आम्ही या पुरातन वास्तूचे पार्कात रूपांतर होऊ देणार नाही असा इशारा आमदार केळकर यांनी दिलाय। यामुळे या विषयावरून महायुतीमध्ये मतभेद झाल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। ये जेल हटा के यहाँ गार्डन करने का जो हिडन एजेंडा का ये चालू है, ये बिल्डर लॉबी जो है, कुछ लोग जो है इनका ये एजेंडा अलग सा है और इनका ये दाव है, लेकिन ये दाव जो है वो हम होने नहीं देंगे। थाना के लोग जो है वो बहुत समझदार है और ऐसे जो ऐतिहासिक जगह को कि जहाँ स्मारक हो रहा है ऐसी जगह को कदापि और कतई वो किसी दूसरे काम के लिए नहीं यूज होने देंगे। और गार्डन का जो प्रस्ताव चल रहा है ये तो हिडन एजेंडा है, क्योंकि जेल के पीछे ही हम लोग ही 5 हेक्टर में 5 हेक्टर वहाँ पे बायोडायवर्सिटी पार्क का काम शुरू हो रहा है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।